मित्रांनो बारीच्या मनाका नवनाच्या बाजीराव दौंडकर उद्योगपतीचा खेळ दुखतोय. जोर करा. धन्यवाद. घ्या गाडा टोकन द्यावर. दिनेश पहिले फेरे किती राहिले बघ रे भाऊ जरा. हा 2 गाड्या राहिलं. थोडी घाई करा. टोकन येऊ द्या. टोकन पाठीमागचं थांबायचं का? हा गाडा गेला थांबायचं का? लाईव्ह पाठीमाग निखिल सहकार बैलगाडा कंपनीचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय सुदामभाऊ मोरे आपण या ठिकाणी फायनलचा गाडा झुपण्यासाठी उपस्थित राहिल्याबद्दल अभिनंदन. आणि ज्येष्ठ मार्गदर्शक बाबाजी शेठ कोठावळे चेअरमन आपले मनपूर्वक स्वागत. लाईव्ह वाले पाठीमागच्या स्टेजवर. धन्यवाद. निखिल निखिल जाग्यावर धरा. जाग्यावर धरा. येऊ द्या टोकन. शिवशंभो आणि तिघे योगेश्वर तिघे सज्ज. गाडा बोलू नका. या ठिकाणी खेड तालुक्याचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार आदरणीय दिलीप अण्णा मोहिते पाटील अण्णा या ठिकाणी आता शुभेच्छा देतील. 2 मिनिट थांबा गाडा मालक. 2च मिनिटं थांबा. हा अण्णांना विनंती आपण शुभेच्छा द्यायच्या. रोकडोबा महाराजांच्या पावन आणि पवित्र भूमीमध्ये गणेश फेस्टिवलच्या निमित्तानं या बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं. त्या बैलगाडा शर्यतीच्या निमित्तानं चरोली ग्रामस्थांचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो. पावसाळ्याच्या अगोदर बैलगाडीच्या शर्यती साधारणतः जूनमध्ये झाल्यानंतर बरेच दिवस फारसा काही कुठे घाट नाहीत. मला वाटतं हा हा मोठा घाट भरून सगळ्या बैलगाडा मालकांना आणि बैलगाडा शौकीनांना चरोलीकरांनी एक वेगळी आनंदाची पर्वणी निर्माण करून दिली. आपल्या सर्व परिसरामध्ये बैलगाड्याचा शौक हा एक मर्दानी शौक म्हणून आपण सगळेजण त्याच्याकडे पाहतो. पिढ्यानपिढ्या आपल्या प्रत्येकाच्या दावणीला बैल आहे. त्या सगळ्या बैलाची निगा राखण्याचं काम आपण करायचं. त्या काळामध्ये यांत्रिकीकरण नव्हतं म्हणून बैलावर शेती चालायची आणि बैलांची जोपासना उत्तम रीतीने करायची. आता काळ बदलला. आता शेती कमी झाली आणि यांत्रिकीकरण झालं. त्यामुळं गावामध्ये सगळ्यांकच बैलगाड्या असतील असं नाही. जसे अलीकडच्या काळात पैलवान सांभाळतात त्या पद्धतीनं बैलगाड्याचं झालं आहे. बैलगाड्याचा खर्च आमाप आहे. चांगले बैल जोपासणं ही काय साध्या सोप्या शेतकऱ्याची बाब राहिलेली नाही. त्याच्याकरता आवड असावी लागते. त्याच्याकरता खर्च करावा लागतो. आणि म्हणून गावागावामध्ये निवडक बैलगाडा मालक आहेत. परंतु बैलगाड्याचा आनंद मात्र सर्वसामान्य माणसाला या निमित्तानं घेता येतो. आज ही शर्यत या निमित्तानं पार पडते. ज्या ज्या बैलगाडा मालकांनी आपले बैलगाड्या इथं आणले त्या सगळ्या बैलगाड्या मालकांना मी मनापासून धन्यवाद देतो. यात्रा मंडळीला सुद्धा मनापासून धन्यवाद देतो की आपण बैलगाडा शौकीनांना आणि बैलगाडा मालकांना ही संधी निर्माण करून दिली. कारण म्हणजे शर्यतीमध्ये अनेक अडथळे येत होते. मी या सगळ्या संयोजकांना सांगितलं तर तुम्हाला बैलगाडीची शर्यतीला परवानगी 100% मिळेल. कारण माझी एकच इच्छा की ज्याच्यामध्ये सर्वसामान्य माणसाला आनंद मिळतो, शेतकऱ्यांना आनंद मिळतो, अशा गोष्टीमध्ये कुणी राजकारण आणू नये. आता याच्यामधल्या आतल्या बाहेरच्या काही गोष्टी मला अजिबात माहीत नाहीत. मी त्या भानगडीतही कधी पडत नाही. परंतु मी समोरच्यांना सुद्धा सांगितलं तुम्ही उद्या बैलगाड्या शर्यती घ्या
तुम्हाला सुद्धा परवानगी देण्याचं काम या निमित्तानं करतो. फक्त हा जो आनंद शेतकऱ्याला मिळतो याच्यामध्ये कुठं आडवं येऊ नका एवढीच विनंती त्यांना केली. या सगळ्या मुलांना सगळ्या प्रकारच्या परमिशन, मग त्या पोलीस खात्याच्या असू द्या, त्या प्रांताच्या असू द्या, त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची अडचण येऊन दिली नाही. आणि आज खऱ्या अर्थाने ह्या स्पर्धा निकोपपणानं या ठिकाणी पार पडतात. मी आलेल्या सर्व बैलगाडा मालकांचं, बैलगाडा शौकीनांचं, संयोजकांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि रोकडोबा महाराजांची प्रार्थना करतो आलेल्या सर्व बैलगाडा मालकांना, बैलगाडा शौकीनांना आणि या संयोजकांना रोकडोबा महाराजांनी त्यांना चांगलं आरोग्य द्यावं, त्यांना सद्बुद्धी द्यावी. उद्याच्या कालखंडामध्ये आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, कदाचित आता निवडणुका लागलेल्या आहेत आणि पाऊस कमी झाला की आमच्यातल्या बऱ्याच मंडळीसुद्धा आता या बैलगाड्या शर्यतीच्या स्पर्धेच्या मागं लागतील. त्यामुळं निवडणुका होईपर्यंत बैलगाडा मालकांना ही पर्वणी असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. पर्यंत 5ही वर्ष बैलगाडा मालकाच्या पाठीमागं कोण उभं राहतो हे सुद्धा बैलगाडा मालकाने ओळखावं आणि काम करणाऱ्या माणसाच्या मागं उभं राहिले की तो अधिकचं काम करतो. मला खात्री आहे खेड तालुक्यातले सगळे बैलगाडा मालक मला गेली 30-35 वर्ष ओळखतात. मी कधीही बैलगाड्यामध्ये राजकारण आणलं नाही, केलं नाही. मी कायमच बैलगाडा मालकांच्या मागं उभा राहिलो, त्यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्याच मागं राहिलो. कुठल्याही श्रेयामध्ये मी कधी पडत नाही आहे, त्याच्यामध्ये आनंद मानणारा मी माणूस आहे. त्यामुळे उद्याच्या निवडणुकीमध्ये आपल्यामध्ये आपल्याबरोबर कायम कोण असतो त्याचा विचार तुम्ही कराल अशी अपेक्षा निमित्तानं व्यक्त करतो आणि चरोलीकरांना मनापासून धन्यवाद देतो की गणेश फेस्टिवलचा पहिला मान तुम्ही मिळवला तालुक्यामध्ये आणि म्हणून तालुक्यातल्या जनतेच्या वतीनं आपलं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आमदार साहेब, धन्यवाद.